आणि बाबासाहेबांच्या नावाने ती शाळा सुरू केली आहे. तर तिथे एक रोमा नावाचा समुदाय आहे. त्या शाळेचं नाव काय आहे? हा, डॉक्टर आंबेडकर स्कूल असं नाव आहे. तर रोमा म्हणजे त्याला भारतातलं दलित म्हटलं जातं. म्हणजे युरोपातला दलित असं म्हटलं जातं. त्याचा सुद्धा इतिहास आहे की जवळपास 1000-2000 वर्षांपूर्वी ते इथले दलित युरोपांमध्ये स्थलांतर झाले आणि मग ते रोमा. हा, आणि रोमा या जर शब्दाचा जर आपण एक उच्चार बघितला तर संस्कृत मध्ये दलित किंवा याला डोमा असं म्हटलं जातं. त्याचा रूपांतर ते अपभ्रंश, मग तो रोमा असा एक इतिहास सांगितला. ते सगळे मूळवंशीय, भारतीय मूळवंशीय असं काही रिसर्च सांगतात आपल्याला. पण ते तुला दिसले नाही? आता बऱ्याच वर्षांपासून राहत असल्यामुळे त्यांच्या वर्णात बदल झाले. आपण त्यांच्या भाषेत त्यांचं जसं आपण 1, 2, 3, 4 म्हणतो, तर त्यांच्या भाषेत ते जवळपास शब्द तसे बरेच सिमिलर आहे. तर तिथले जे संस्थापक आहेत ते एक दिवस मग त्यांनी विचार केला की या समाजाचं साठी कसं काम करावं, मुख्य प्रवाहात कसं आणावं. तेव्हा त्यांना बाबासाहेबांची ओळख झाली. बाबासाहेबांवर अभ्यास केला आणि त्यांना असं वाटलं की रोमा समुदायाचं जर उत्थान करायचं असेल तर बाबासाहेबांच्या विचारापेक्षा दुसरा आपल्याजवळ उपाय नाही.